CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे वारंवार पैशांची मागणी करत मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या आरोपातून 26 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मेहकर शहरातील बालाजीनगर परिसरात घडली। या प्रकरणी मृत विवाहितेचे वडील रतन श्रीकिसन पागोरे यांच्या तक्रारीवरून पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंडा प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्यायसंहितेतील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मृत वैष्णवी गणेश मेरत हिचा विवाह 22 एप्रिल 2022 रोजी झाला होता। फिर्यादीनुसार विवाहानंतर 4चाकी वाहनासाठी आर्थिक मदत, वाहन कर्जाचे हप्ते, नातेवाईकांच्या लग्नाचा खर्च तसेच इतर कारणांसाठी माहेरहून वारंवार पैसे आणण्याचा दबाव टाकला जात होता। या कारणावरून तिचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वी वैष्णवीकडे 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती। पैसे न आणल्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा तसेच मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे। 23 जून रोजी सकाळी वैष्णवीने वडिलांशी दूरध्वनीवर संपर्क साधून होत असलेल्या त्रासाची माहिती दिल्यानंतर काही वेळातच तिच्या आत्महत्येची बातमी कुटुंबियांना मिळाली। या प्रकरणी पती गणेश रामेश्वर मेरत, सासरे रामेश्वर मेरत, सासू मीना मेरत आणि नणंद मोहिनी जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत। या घटनेत वैष्णवीचा 3 वर्षाचा मुलगा आयांश मातृछत्राला मुकल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान सासरी होणारा त्रास असह्य झाल्याने विवाहितेने तिच्या वडिलांना प्रारंभी फोन केला होता, परंतु नंतर ही दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले। मेहकर पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत। दरम्यान जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्येही अलीकडील काळात वाढ झाली आहे। गणेश सवडतकर, LS मराठी, बुलढाणा। व्यंकटेश आलेवर आमच्याकडे एक गुन्हा दाखल आहे। अपराध क्रमांक 432/2026 कलम 82-85-3-5 भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा 23 तारखेला दाखल आहे। यामध्ये एका महिलेने आत्महत्या केलेली आहे। त्याचं कारण असं होतं की तिला हुंड्यासाठी सासरवाडीकडून भरपूर तगादा लावण्यात आलेला होता। लग्न 2022ला झालं, त्यावेळेस पण हुंडा देण्यात आलेला होता। त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये तिच्या पतीने पैसे कमावल्यानंतर पतीकडून नेहमी वारंवार तिला माहेरकडून 10 लाख रुपये घेऊन ये अशा प्रकारचा तगादा लावण्यात आलेला होता आणि याला कंटाळून तिने 22 ते 23 तारखेच्या रात्री आत्महत्या केलेली आहे। त्यावरून तिच्या वडिलांनी जी फिर्याद दिलेली आहे आपल्या पोलीस स्टेशनला, त्याच्यावरून मयत महिलेचा पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात आपण गुन्हा दाखल केलेला आहे। एक आरोपी आपण त्याच्यामध्ये अटक केला आहे 2 दिवसाचा PCR घेऊन। त्याला सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे। इतर आरोपी शोधण्यासाठी आपण पथके रवाना केलेले आहेत। लवकरात लवकर इतर आरोपी सुद्धा आम्ही अरेस्ट करू आणि गुन्ह्याचं दोषारोपपत्र माननीय न्यायालयात लवकरात लवकर सादर करू। धन्यवाद। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।